सकाळी उठल्याबरोबर त्यांना काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स हे बघायचं असतं. आणि रात्री तर पोरं झोप येत नाही तोपर्यंत मोबाईलमध्ये असतात. रात्री पोरांना डीपी असा झूम करून बघ, कोण त्यातनं बाहेर येतं का? आता तुम्ही गेल्या गेल्या पोरांचे मोबाईल हिसकून घेऊ, नाही तर तुम्ही, मला माहिती आहे गेल्यात बघू तुझा मोबाईल. बघा पोरांच्या मोबाईलला अचानक पासवर्ड आलेत. एरवी नव्हते, पण कॉलेजला जायला लागल्यापासनं अचानक पासवर्ड आलाय, अचानक लॉक आलंय. झोपतानाही दादाला वाटतं मोबाईल उशाला घेऊन झोपलं पाहिजे. बाथरूममध्ये जातानाही दिदीला वाटतं हातात मोबाईल घेऊन गेलं पाहिजे. अशा वेळेला आपल्याला कळलं पाहिजे की मुलांसोबत हळुवारपणे बोलण्याची वेळ आलेली आहे. त्यांना चांगल्या वाईट गोष्टी चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे. मुलं वाईट नसतात, पण आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्यावरती होत असतो आणि त्यावेळेस त्यांना छान पद्धतीनं आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे. मी असं एका कार्यक्रमात म्हटलं, ते म्हटले नाही आता गेल्यावर त्याला मोबाईलच नाही. ते अस्वस्थ होईल तुम्ही जर मोबाईल नाही दिला तर. फार फार तर तुम्ही काय प्रयोग करा माहिती आहे का, पोरांच्या मोबाईलचं चार्जिंग स्टेशन बदला. तुम्ही गंमत करून बघा. त्याला म्हणायचं बाळा तुझं दिवसभर काम असतं मोबाईलमध्ये, ते झोपताना माझ्याकडे ते बरं चार्जिंग करून ठेवते. देते का बघा बरं. तुम्ही पोरांच्या मोबाईलचे चार्जिंग स्टेशन थोडे थोडे बदलून बघा. महिन्यातनं आठवड्यातनं मोबाईलचा उपवास करता येईल का याची काळजी घ्या. जशी एकादश धरताय, चतुर्थी करताय, आज उपवास, आज सर्फिंग नाही, आज काय नाही काय, असे छोटे छोटे बदल आपल्याला करता येतील का? एकाएकी ही पोरं प्रचंड हुशार आहेत, तितकीच प्रेमळ पण आहेत, पण या पोरांना गरज आहे त्यांच्या एनर्जीला योग्य ठिकाणी घेऊन जाण्याची. जिजाऊ साहेब शहाजीराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये अपेक्षित असणारा विचार आपल्या लेकराला दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आता आपल्याला ढाल तलवारी घेऊन कुठेही लढायचं नाही. आपली लढाई आपल्यासोबतच सुरू झालेली आहे. आपल्याला आपलंच जग उभं करायचं आहे, आपल्याला आपलाच संसार चांगला करायचा आहे आणि आजूबाजूच्या ज्या ज्या प्रतिकूल परिस्थिती आहेत याच्या विरोधात योग्य वेळी नाही म्हणायचं धाडस आपल्याला दाखवायचं आहे. एवढं जरी केलं ना तरी जगणं सुंदर होऊन जाईल. म्हणून जाताना इतकंच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते टिकवावं, बहरावं, फुलावं यासाठी मनापासून प्रयत्न करा. आपल्या लेकरांना शिवाजीराजांचा, शंभूराजांचा इतिहास सांगा. आपल्या लेकरांना ज्ञानोबराय तुकोबराय सांगा, रामकृष्ण सांगा आणि एक चांगला विचार आणि संस्कार देता येईल का याच्यासाठी मनापासून प्रयत्न करा. आपल्याला माहीत नाहीये आपण किती दिवस या जगात आहोत. माहीत आहे का कुणाला? कुणी असं दाव्यानं सांगेल का अजून माझ्याकडे पुढची 10 वर्ष शिल्लक आहेत? घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची खात्री नाही. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी देत नाही. कुणीतरी जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं, पण आपल्यातनं कोणतं जाणार आहे हे 9 मिनिट पण आधी कळत नाही. आणि समजा येण्याचे संकेत जसे 9 महिने आधी मिळतात तसे जाण्याचे संकेत 9 महिने आधी मिळाले असते तर आपल्याला 9 महिने आधी पत्र आलं असतं. जशी पतसंस्थेची नोटीस येते, तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असते. पत्र आल्याबरोबर निम्मे जण तर टेन्शनच गेले असते.